जम्मू काश्मीरमध्ये सैन्याकडून 33 ठिकाणी सर्च ऑपरेशन। पहलगाम हल्ल्यानंतर सैन्याकडून दहशतवाद्यांचा शोध। सीमेवरील 3 पर्यटन स्थळ बंद। बैसरन व्हॅलीमधील हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी चीनी बनावटीचा सॅटेलाइट फोन वापरला। पाकिस्तानमधूनच फोन भारतात तस्करी झाल्याचा एनआयएला संशय। भारतासोबत युद्ध न झालेलं बरं। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान नवाज शरीफ यांचा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज यांना सल्ला। पाकिस्तानातून महाराष्ट्रात आलेल्या नागरिकांचं ट्रॅकिंग सुरू। जे केंद्राच्या आदेशात बसतील ते बाहेर जाणारच, फडणवीसांकडून स्पष्ट। पाकिस्तान भारतापेक्षा अर्धा तास नाही 30 वर्ष मागे। पाकिस्तानी नेत्यांनी उगाच भारताला धमक्या देऊ नये, असदुद्दीन ओवैसींची पाकिस्तानवर जोरदार टीका। पाकिस्तानच्या गिलगिटमध्ये सरकार विरोधात निदर्शनं। बाल्टिस्तानच्या जमीन, पर्वत आणि खनिज संसाधनांवर बेकायदेशीर नियंत्रणाविरोधात नागरिकांमध्ये असंतोष। भारत-पाक सीमेवरील पीक काढणी 2 दिवसात पूर्ण करा। तणाव वाढलेला असताना सीमा भागातील शेतकऱ्यांना बीएसएफचे निर्देश। अरुणाचल प्रदेशातील लोंगडिंग जिल्ह्यातील पंचाव भागामध्ये चकमक। 3 दहशतवादी ठार, 4 शस्त्रांसह दारुगोळा जप्त। एल्फिस्टन पुलाच्या परिसरातील 19 इमारतींचा एमएमआरडीए क्लस्टरमध्ये पुनर्विकास करणार। 2 बाधित इमारतींमधील रहिवाशांचं तात्पुरतं कुर्ल्यातील संक्रमण शिबिरात स्थलांतरण करणार। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय। पहलगाम हल्ल्यानंतर सीएसएमटी आणि पुणे स्थानकावर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर। स्थानकांवर आरपीएफ, जीआरपी, एमएसएफ, डॉग स्क्वॉडकडून संयुक्त गस्तीला सुरुवात।